आधार स्किन अँड हेअर केअर सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजपासून आपण एक नवीन स्किन अँड हेअर केअर सिरीजची सुरुवात करीत आहोत, ज्यामध्ये तुम्हाला स्किन अँड हेअर विषयी महत्त्वपूर्ण माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करू। सो आर यू एक्साइटेड? लेट्स स्टार्ट। आजच्या सिरीजचा विषय आहे पावसाळा आणि स्किन केअर। पावसाळ्यात चेहऱ्याची त्वचा खूप जास्त काळी पडते, ऑइली होते, पिंपल्स जास्त येतात, पोअर ओपन होतात। पावसाळ्यात हवेतील ह्युमिडिटी म्हणजेच आर्द्रता वाढते आणि त्यामुळे हवेतील ऑक्सिजन कमी होतो। जसं जसं हवेतील ऑक्सिजन कमी होतो ना, तसं तसं बॅक्टेरिया ग्रो होतो आणि तोच आपल्या स्किनवरती इन्फेक्शन करतो, खूप सारे प्रॉब्लेम क्रिएट करतो आणि म्हणून पिंपलचं प्रमाण वाढतं। आणि म्हणून आपल्या स्किन आणि हेअरसाठी बॉडीमध्ये ऑक्सिजन इनटेक करणं गरजेचं आहे। सो पाणी जास्त पिणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे डेली 2 ते 3 टोमॅटो खाल्ल्याने त्यामध्ये असणाऱ्या लायकोपिन एन्झाईममुळे बॅक्टेरिया इन्फेक्शन रोखायला मदत होते। रोज रात्री झोपताना 1 चमचा जिरा कोमट पाण्यात घ्यावा, त्यामुळे आपली इम्युनिटी वाढते आणि स्किन डिटॉक्सी व्हायला मदत होते। खाण्यामध्ये फायबरचे प्रमाण थोडं जास्तच ठेवा। साधारणतः 30 ते 35% कच्च्या भाज्या आणि फळं खावा। त्यामुळे काय होईल तर मेटाबॉलिझम रेट वाढेल आणि स्किन आतून ग्लोईंग व्हायला मदत होईल। मान्सून अकॉर्डिंग स्किन ऑइली होते आणि त्यामुळे आधीपासून वापरात येणारे प्रॉडक्ट जरी ते रिझल्ट देणारे असले तरी सुद्धा त्या प्रॉडक्टमुळे स्किनवरती पिंपल येऊ शकतात, खूप सारे प्रॉब्लेम होऊ शकतात आणि त्यामुळे मान्सून अकॉर्डिंग स्किनच्या रुटीन ठेवणं गरजेचं आहे आणि त्यानुसार प्रॉडक्ट निवडणंही गरजेचं आहे। आणि हो, मॉन्सूनमध्ये सनस्क्रीन वापरायला विसरू नका। आता मॉन्सूनमध्ये नक्की कोणत्या प्रकारचे प्रॉडक्ट वापरायचे, स्किन केअर रुटीन काय असावं, हे सगळं जर जाणून घ्यायचं असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुमचं स्किन रुटीन अपलोड झालं की तुम्हाला लगेच समजेल। अधिक माहितीसाठी संपर्क करा।